रामी रामी या दोन पोरांना सांभाळ, रामी या दोन पोरांना सांभाळ, आता तूच यांची आई. असं म्हणताच आईचा हात गळून पडला, असं म्हणताच आईचा हात गळून पडला. आता मला आई राहिली नाही, आता मला आई राहिली नाही. बाण आईचा अंतिम संस्कार केला, बाण आईचा अंतिम संस्कार केला. दुःखात असतानाच बा म्हणायला लागला, संकट एखादी एकटी येत नाही. बाला लकवा झाला, बाचं शरीर लुळं पडलं, बाला कामावर जाता येईना, बाचं शरीर लुळं पडलं. मग घराची समधी जबाबदारी माझ्यावर आलेली, म्या घरातली समधी जबाबदारी माझ्यावर आलेली. म्या शेमगोळा करायचे, गवऱ्या थापायचे, त्या विकायचे, त्यात घर चालवायचे. बाला ही झाडपाल्याचं औषध द्यायचे. बा मला म्हणायला, रामी रामी तू तर माझी आत्ताच आई झाली ग. माझी आई सुद्धा मला लहानपणी अशीच नावधू घालायची. असं म्हणताच बाचे डोळे भरून यायचे, असं म्हणताच बाचे डोळे भरून यायचे. बानं आम्हाला बोलावलं. जसं जायचं तसतसा बाचाही आजार वाढतच होता, जसं जायचं तसतसा बाचाही आजार वाढतच होता. एक दिवस बाचा आजार लय वाढला. आम्ही काकाला बोलवून घेतलं. काका आला आणि काका बाला पाहून लय रडू लागलं. बानं आम्हाला जवळ बोलवलं, गौराला आणि शंकरला फोटोशी धरलं. बाण आम्हाला जवळ बोलवलं, गौराला आणि शंकरला फोटोशी धरलं. माझ्या डोक्यावरून हात फिरवला, मला म्हणाला, रामी रामी या दोन पोरांना सांभाळ, तूच यांची आई आणि तूच यांची बा. असं म्हणताच बानी डोळे झाकून घेतले, असं म्हणताच बानी डोळे मिटून घेतले. आणखी या काळाने एवढ्याशा जीवाचा लचका तोडला, आणखी या काळाने एवढ्याशा जीवाचा लचका तोडला, आणखी या काळाने माझं आई बाणीलं. आता आम्हाला आई राहिली नव्हती, आता आम्हाला बा राहिला नव्हता. आता आम्ही राहायचं तरी कुणाकडं. काकानं बाचा अंतिम संस्कार केला, काकानं बाचा अंतिम संस्कार केला. बाला स्मशानात नेलं, बाला स्मशानात नेलं. बाला सरणावरती झोपवलं. शंकरच्या हाती अग्नी दिला. शंकर लहान होता, त्याला काही कळत नव्हतं.